एक खरा प्रसंग आठवला. एका कार्यशाळेत गेलो होतो आणि कार्यशाळेत बसल्यावरती वरती जे प्रमुख वक्ते होते त्यांचं भाषण संपलं आणि संपल्यानंतर एक शपथ घ्यायची होती. मग त्यांनी ती शपथ डाव्या हाताने घेतली. आपण नेहमी जी शपथ घेतो ती उजव्या हाताने घेतो, त्यांनी डाव्या हाताने घेतली. मग मनात विचार आला, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. मग ती कार्यशाळेचा मध्यंतर झाला आणि त्याच्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो आणि विचारलं की सर, शपथ ही डाव्या हातानं का घेतली? आणि त्याच्या अगोदर भरपूर विचार केला होता. कदाचित असं असेल, कसं असेल, हृदयाच्या बाजूचा डावा हात असतो, त्याच्यामुळे कदाचित डाव्या हातानं घेतली असेल. त्यांना विचारलं, सर, शपथ डाव्या हातानं का घेतली? ते कानाजवळ आले आणि म्हणले, खरं सांगू का, त्याला काही तर्क नाही म्हणे. माझ्या उजव्या हातात माईक होता म्हणून मी सरळ डावा हात पुढे केला आणि शपथ घ्यायला लावली. कधी कधी ज्या काही गोष्टींचा जास्त विचार करायचा नसतो, जे आहे ते तसं स्वीकारायचं असतं. अगदी खरंच. मी कवी पार्वती नंदन उर्फ चिरंजीव प्राध्यापक गणेश बायकर.